बेसिकली आजची गर्दी बघूनच लक्षात येईल आपल्याला की या विषयाचं किती महत्व आहे. कारण की आज फूड प्रोसेसिंग या विषयालाच खूप महत्व झालेलं आहे. ऍग्रिकल्चर या विषयाला खूप महत्व झालेलं आहे. बिकॉज ऑफ कोरोना म्हणा किंवा लोकांची वाढणारी अवेअरनेस यामुळे या विषयामध्ये प्रचंड संधी निर्माण झाली. अर्थात लोकांपर्यंत जेव्हा आपल्याला पोहोचायचं असेल तर त्याला चांगलं प्रोडक्ट केवळ उपयुक्त नाहीये, ते असायलाच पाहिजे, ते बाय डिफॉल्ट असलं पाहिजे. पण त्याच्याबरोबर चांगली पॅकेजिंग, चांगलं त्याचं ब्रँडिंग, चांगलं त्याचं मर्चंडायझिंग आणि चांगलं मार्केटिंग हे सगळं केलं तर ते प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचू शकेल. म्हणजे जसं ही संधी पाहून आपल्याकडे कसं की मग एक आला की त्याच्या मागे 10 लोक येणार आहे. मग 10 लोक जर येणार आहे आणि या 10 लोकांमध्ये मला जर सर्व्हाइव्ह होऊन नाही डेव्हलप करायचं असेल तर मला सगळ्या नवीन गोष्टी ह्या कराव्या लागणार आहे. मित्रांनो, जसं हायजीनला महत्व आहे तसं पॅकेजिंगला सुद्धा खूप महत्व आहे. जसं मी सांगतो नेहमी की लोक आज डोळ्यांनी खायला लागले, तोंडाने नंतर खातात. जे दिसू शकतं त्यालाच लोक आज चांगलं मागणी करतात. साधे उदाहरण, अनेक उदाहरणं आहेत, पण तो एक सिंपल उदाहरण जे आपण नेहमीच्या याच्यात आहे, आपण पॉपकॉर्न खातो बघा. पॉपकॉर्न रस्त्यावर खाल्लं तर ते आपण 10 रुपयाला खातो, पण ते जर मॉलमध्ये गेलो तर ते आपण 200 रुपयाला बी घेतो. का बरं घेतो? कारण की तिथे चांगलं प्रेझेंटेशन आहे, चांगलं तुम्हाला कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ते दिलं जातं. विकणार सुद्धा अतिशय चांगला अपॅरल आणि वरती टोपी लावून विकतो, ग्लोव्ज लावून विकतो. त्यामुळे मग आपण ते 200 रुपयाला वी डोंट माइंड पेइंग 200 रुपीज. इतकं व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकतं. हे ते एक आपल्या रोजच्या वापरातलं उदाहरण आहे. असे खूप उदाहरणं मी आपल्याला देऊ शकेन. आणि ज्याचं चांगलं पॅकेजिंग नाहीये ते लोक मात्र मागे पडलेले दिसत आहेत. त्यांची क्वालिटी चांगली असून सुद्धा ते लोकांचं अट्रॅक्शन खेचू नाही शकले. तर मित्रांनो, एक गोष्टीला प्रचंड महत्व आहे. जसं आपण म्हणतो ना की पिक्चरपेक्षा त्याच्या त्याच्या ट्रेलरला जास्त महत्व झालं आहे, त्याच्या प्रोमोला जास्त महत्व झालं आहे. तसंच प्रॉडक्ट महत्वाचं आहे, पण त्याच्यावर पॅकेजिंग बी महत्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टीचं एक शास्त्र सुद्धा प्रशिक्षण करायचं आम्ही ठरवलं. कारण काय की आता आम्ही गेल्या 6 महिन्यात फूड प्रोसेसिंग या विषयावर 4 कार्यक्रम आमचे झाले आणि या प्रोग्राम मधून जवळपास एक मोर दॅन 100 पीपल हॅव ऑलरेडी पार्टिसिपेटेड इन दॅट प्रोग्राम. त्याच्यातून आम्ही एक फूड क्लस्टर बी सुरू करतोय. 50 युनिट एकाच ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा बेस आम्ही नाशिकला करतोय. तर आता हे सगळे प्रोडक्ट्स तयार करतील, पण या सगळ्यांना पुढची खूप मदत लागणार. केवळ टेक्नॉलॉजी आम्ही त्यांना दिली आहे की तुम्ही अशा पद्धतीने तयार करा, हे तयार करा. त्यांना सगळं टेक्निकल सपोर्ट, CFTRI सारखी एवढी मोठी संस्था बी आहे. परंतु टेक्नॉलॉजीने त्यांचं प्रोडक्ट क्वालिटी येऊ शकेल, परंतु पॅकेजिंगला तर मात्र आपले इफर्ट्स लावावे लागतील. आणि पॅकेजिंग आता नवीन ट्रेंड्स खूप आहेत, त्या ट्रेंड्स तुम्हाला आता ऐकायला भेटतीलच. आपले जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडून ऐकायला मिळते. आता मी आपल्यामध्ये आणि तज्ज्ञ मंडळीमध्ये जास्त वेळ थांबू इच्छित नाही, पण एक परत एकदा सांगतो की या विषयाला प्रचंड महत्व आहे. ब्रँड हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण की ब्रँड म्हटलं की लोकांमध्ये आपण एक विश्वासार्हता निर्माण करतो, लोकांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करतो की कोणतरी आहे बरं का, नुसतं अनब्रँडेड नाही. तर म्हणजे ब्रँड बी पॉप्युलराइज केलं पाहिजे, ब्रँड नेम बी कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या. याच्याबरोबर अजून एक विषय महत्वाचा आहे, तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग. आज तुमचं फिजिकल प्रेझेन्स जेवढं महत्वाचं आहे तेवढं व्हर्च्युअल प्रेझेन्स सुद्धा महत्वाचं आहे. आम्ही मित्रांनो बिकॉज ऑफ व्हर्च्युअल प्रेझेन्स ओनली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो, नाही तर आमचंही ऑफलाईन काम चालू होतं. आज तुम्ही ऑनलाईन जर करायचं असेल तर तुमचं व्हर्च्युअल प्रेझेन्स खूप चांगलं करावं लागेल. तेही आम्ही ह्या सगळ्यांचं कॉम्बो आम्ही केलाय. याच्यामध्ये तुम्हाला पॅकेजिंग, ब्रँडिंग, मर्चंडायझिंग, मार्केटिंग, FMCGचं मार्केटिंग आणि टोटल ओव्हरऑल डिजिटल मार्केटिंग या सगळ्या गोष्टीचं एक गायडन्स. आणि याच्यातले जे तुम्हाला गायडन्स देणार आहे दे आर ऑल प्रॅक्टिकल पीपल. ह्याच्यामध्ये कोणी असं नाही की जो प्रोफेसर आहे, दे आर ऑल प्रॅक्टिकली डुईंग समथिंग. आता एक याच्यावर मोठी असोसिएशन आहे ती म्हणजे CFTRI, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट. ही म्हैसूरला भारतातली सगळ्यात मोठी फूड प्रोसेसिंग वर टेक्नॉलॉजी डेव्हलप करणारी संस्था आहे भारतातली. आणि त्या संस्थेचं एक कोलॅबोरेशन आपल्याला भेटतंय. त्या संस्थेचे महाराष्ट्राचे हेड आमचे दयाल आहुजा आपल्याशी आता चर्चा करतीलच. तर CFTRI म्हणजे आमचे अनिरुद्ध आहे. बेसिकली अनिरुद्ध सूर्यवंशी हे पिरॅमिड त्यांची कंपनी आहे, जे मूलतः
लोकांना प्रॉडक्टचं ब्रँड करण्यासाठी आणि त्यांचं मर्चंडायझिंग साठी ते मदत करतात आहे. तर ते एक अतिशय अनुभवी गेल्या 20 वर्षाचा अनुभव त्याच्यातला आहे. त्याच्यानंतर आमचे जे 2 इतर फॅकल्टी आहे ते सुद्धा त्याच क्षेत्रात काम करत आहेत. आमचे एक मिस्टर ठाकरे आहेत, सचिन ठाकरे, की जे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचे ज्यांच्याकडे आज मोर दॅन 300 क्लायंट्स आहेत. ओके, तर ही इज गोइंग टू गिव्ह हाऊ यू कॅन डू मार्केटिंग ऑफ डिजिटल मार्केटिंग, ते कसं करतील. आणि त्याच्यावर आमचे एक अजून फॅकल्टी ज्यांचं 20 वर्ष ही फक्त एफएमसीजी मार्केटिंग मध्ये गेलेली आहे, ते मिस्टर मिलिंद जाधव हे सुद्धा आपल्याला गाईड करणार आहे. असं एक पूर्ण कॉम्बिनेशन या सगळ्या कोर्समध्ये आहे. मी स्वतःही याच्यात गायडन्स करणार आहे की जे डेफिनेटली तुमच्या मनातल्या मार्केटिंग बद्दलच्या, तुमच्या मनातल्या पॅकेजिंग बद्दलच्या सगळ्या समस्या नक्कीच दूर होतील. तर आता मी आपले जे दयाल आहुजा सर आहेत, जे त्यांचा अनुभव मोर दॅन 25 इयर्स आहे फूड प्रोसेसिंग क्षेत्रातला. आणि ऑफकोर्स ते मुंबईमध्ये राहत असल्यामुळे, एवढ्या मोठ्या संस्थेला रिप्रेझेंट करत असल्यामुळे हजारो उद्योजकांना त्यांनी भेटलेलं आहे, हजारो तऱ्हेच्या पॅकेजिंगचं त्यांना खूप चांगलं नॉलेज आहे. तर ते आपल्याला डेफिनेटली या विषयाबद्दल चांगलं गाईड करतील. मी दयाल आहुजा सर, सर आपका स्वागत करता हूँ, वेलकम टू दिस वेबिनार। और आपको रिक्वेस्ट करता हूँ कि आप जरा, आप सर हिंदी में बात करेंगे, हाँ तो सर को मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि आप सर, आप हमारे जो इतने बड़े पैमाने पे लोग आए हैं उनको जरा पैकेजिंग के इम्पोर्टेंस और पैकेजिंग का अपना जो सिलेबस है उसके बारे में जरा गाइडेंस करिए। गुड इवनिंग एवरीवन, आप सबका स्वागत है। CFTRA के बारे में आप सबने सुना होगा, नहीं सुना होगा तो मैं आपको थोड़ा सा परिचय देता हूँ। CFTRA मिनिस्ट्री ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी के अंडर में एक ऑटोनोमस बॉडी है CSIR। तो CSIR के अंडर में 37 नेशनल लेबोरेटरीज हैं। उनमें से CFTRA एक नेशनल लेबोरेटरी है जो अन्न प्रक्रिया के ऊपर पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजीज डेवलप करती है और फूड प्रोसेसिंग से रिलेटेड सारे एस्पेक्ट के ऊपर R&D करके नई नई टेक्नोलॉजीज डेवलप की है। आज की तारीख में 450 से ज़्यादा टेक्नोलॉजीज हमने डेवलप की है। जो हम एंटरप्रेन्योर बनना चाहते हैं, जो फूड प्रोसेसिंग में आना चाहते हैं, उनको रेडीमेड प्रोजेक्ट हम देते हैं और प्रैक्टिकल ट्रेनिंग भी देते हैं। विद इन अ मंथ हम उनको तैयार करके कुछ ना कुछ उद्योजक बनने की कोशिश करते हैं। तो जैसे हमारे अमूल मिल्क पाउडर है, वो हमारा टेक्नोलॉजी है। मार्केट चिप्स काफ़ी आते हैं फेमस ब्रांड के, वो हमारी टेक्नोलॉजीज है। तो इस तरह विभिन्न एस्पेक्ट आइटम के ऊपर, विभिन्न फ्रूट्स या वेजिटेबल के ऊपर हमने R&D करके रेडीमेड प्रोजेक्ट बनाए हैं। तो जैसे हम कहते हैं कि पैकेज हमारे पास टेक्नोलॉजी है, इसका मतलब हम कॉमर्शियल स्केल पे वो प्रोडक्ट लॉन्च कर सकते हैं। लेकिन फूड प्रोसेसिंग करने के बाद मैं आपको एक एक स्लाइड करके आपको बैकग्राउंड बताने की कोशिश करूंगा। फूड पैकेजिंग का इम्पोर्टेंस कितना आज की तारीख में ज़्यादा है, वो हम बात करते हैं। तो CFTRA के जैसे कुछ फैसिलिटीज़ हैं, उसमें एक फूड पैकेजिंग डिपार्टमेंट भी हमारा CFTRA में है, वो इसके ऊपर कॉन्स्टेंटली R&D करता है। तो फूड प्रोसेसिंग में नॉर्मली हम क्या करते हैं कि फ्रूट और या वेजिटेबल को प्रोसेस करके हम एक फॉर्म में से दूसरे फॉर्म में कन्वर्ट करते हैं और अल्टीमेटली मार्केट में लॉन्च करने के लिए उसको पैकेट अच्छे अट्रैक्टिव पैकेज में कन्वर्ट करके फिर हम कस्टमर के पास पहुंचाने की कोशिश करते हैं। तो फूड प्रोसेसिंग का एक हिस्सा पैकेजिंग भी है, वो समझने के लिए मैं आगे की स्लाइड्स में बताता हूँ। जैसे हम मेथड्स ऑफ फूड प्रिजर्वेशन की बात करते हैं तो हम डिहाइड्रेशन करते हैं, अचार और मुरब्बा बनाने के लिए शुगर और सॉल्ट ऐड करते हैं, थर्मल प्रोसेसिंग करते हैं, एसेप्टिक पैकेजिंग करते हैं, फ्रीजिंग प्रिजर्वेशन करते हैं। अल्टीमेटली सभी के एंड में आप देखिए पैकेजिंग, पैकेजिंग मोस्ट इम्पॉर्टेंट एक प्रिजर्वेशन का एक तरीका है। तो आपने जितनी मेहनत की है प्रोसेस करने के लिए, और वो सारी की सारी मेहनत करने के बाद आपको 2 चीज़ों का ध्यान रखना पड़ता है। पैकेजिंग मटेरियल का चुनाव सही करना है और पैकेजिंग की टेक्निक सही चुनाव करना है। इन दोनों चीज़ों में से एक में भी गलती की तो सारी की सारी मेहनत हमारी बेकार जाती है। तो अल्टीमेटली फूड प्रोसेसिंग का एक मोस्ट इम्पॉर्टेंट अंग जो कह सकते हैं पैकेजिंग है। तो पैकेजिंग को हम नज़रअंदाज नहीं कर सकते हैं। और आज के ज़माने में जब इतनी सारी कंपटीशन है, इतने सारे मैन्युफैक्चरर्स हैं, एक ही आइटम के लिए 40-40 तरह के ब्रांड्स हैं, उस केस में हमारा पैकेजिंग के ऊपर फोकस होना बहुत ज़रूरी है, क्योंकि हमने कॉस्ट पे भी ध्यान देना है और अट्रैक्टिव प्रेजेंटेशन पे भी ध्यान देना है। तो ये चीज़ें हम जब नज़रअंदाज करेंगे तो हम मार्केट में सस्टेन नहीं कर पाएंगे। सस्टेनेबिलिटी एक सबसे बड़ा इम्पोर्टेंट है। जैसे आज की तारीख में हम कहते हैं कि स्टार्टअप्स
स्टार्ट करना तो बहुत आसान है। अब 100 स्टार्टअप इंडिया में जब स्टार्ट होते हैं, तो अपना बिजनेस शुरू करते हैं, उसमें 1 साल के अंदर 90% फेल हो जाते हैं। तो कुछ ना कुछ सीरियस वजह ज़रूर रहती है कि जिस वजह से वो सस्टेन नहीं कर पाते हैं। तो अभी पैकेजिंग इतना क्रूशल हो गया है कि आप इस पे कम से कम इंक्यूबेशन अपने पास फैसिलिटी होनी चाहिए कि कॉन्स्टेंटली हम इसको कैसे अट्रैक्टिव बनाने की कोशिश करें, कॉन्स्टेंटली उसका हम कॉस्ट कटिंग कैसे करें पैकेजिंग में। और साथ साथ में जो पैकेजिंग का मुख्य उद्देश्य रहता है कि हम बाहर के फैक्टर्स से पैकेजिंग, बाहर के फैक्टर्स जैसे अभी बाहर के धूप है, बाहर की हवा है, बाहर का पोल्यूशन है, तो इन सब चीज़ों से बचा के रखना है। और अपनी शेल्फ लाइफ जितने आपने डिक्लेयर की है, जैसे शेल्फ लाइफ 6 महीने, 12 महीने, 18 महीने है, 18 महीने तक आपका प्रोडक्ट इंटैक्ट रहना बहुत ज़रूरी है। किसी भी गलती की वजह से, पैकेजिंग में फॉल्ट की वजह से वो हम शेल्फ लाइफ अटेंड नहीं कर पाते हैं, तो ये हमारी ब्रांड को बहुत ही डैमेज करता है। और ब्रांडिंग जैसे एक बार डैमेज हो गई, आपको पता है कि 15-20 साल तक लग जाते हैं एक ब्रांड को एस्टैब्लिश करने में। और एक छोटी सी गलती की वजह से वो ब्रांड पे बहुत बड़ा झटका लगता है और ओवरनाइट ये ब्रांड खत्म भी हो जाते हैं। आपने देखा होगा कि एक सिंपल से 2-3 केसेस रिसेंटली हुए हैं, जैसे अभी पेप्सी कोला का था और मैगी का था। तो उन्होंने छोटी सी गलती की, और लेकिन ये बड़े ब्रांड्स थे तो वापस उठ के खड़े हो गए। लेकिन अभी हमारे जैसे छोटे एंटरप्रेन्योर्स रहेंगे और किसी गलती से हमारी ब्रांड को एक बड़ा झटका लगता है और हम उसको डिफेंड नहीं कर पाते हैं, तो हम वापस मार्केट में उठ नहीं पाते हैं। तो कहने का मतलब क्या है कि हम स्टार्टअप, एक नया बिजनेस तो खोलना बड़ा आसान है, लेकिन सस्टेन करने के लिए हर एस्पेक्ट के ऊपर हमें कॉन्स्टेंटली इनोवेट करते रहना है और कॉन्स्टेंटली हमें मॉडिफाई करते रहना है, ताकि हम लॉन्ग टर्म के लिए एक बिजनेस खोल सकें। तो कुल मिला के फूड प्रोसेसिंग का मोस्ट इम्पॉर्टेंट एस्पेक्ट है पैकेजिंग। इसको हम नज़रअंदाज नहीं कर सकते हैं। तो जैसे अभी ये वेबिनार जो होने वाला है 5 दिन का, तो इसमें हम फूड फूड पैकेजिंग का बैकग्राउंड क्या है, फूड पैकेजिंग के प्रिंसिपल्स क्या है, और कुछ कुछ लोग चाहते हैं कि पैकेजिंग में हम मैन्युफैक्चरिंग भी करें, पैकेजिंग मटेरियल को मैन्युफैक्चर करना है, पैकेजिंग मशीनरी को आपने मैन्युफैक्चर करना है। तो उस क्षेत्र में भी हमें, हमारे पास क्या क्या अपॉर्चुनिटीज़ है, तो इसके ऊपर हम चर्चा करने वाले हैं। फूड पैकेजिंग मटेरियल कौन कौन से आजकल चलन में है, कौन से ट्रेंड्स में है, और इसमें इनोवेशन क्या हुआ है। आपने देखा होगा फूड पैकेजिंग बहुत हजारों साल पहले शुरू हुई थी, जिसमें पहले हम पत्ते से शुरुआत की थी। पत्ते के बाद फिर मिट्टी के बर्तनों में उसको पैकेजिंग करके मार्केटिंग किया था। तब वो ज़माना पुराना था। आज का ज़माना इतना एडवांस हो गया है कि इन चीज़ों का तो आजकल आपने देखा होगा, इवन दूध पहले बॉटल्स में आता था, आजकल आपने देखा होगा कि टेट्रा पैक में आने लगा है और प्लास्टिक के पाउचेस में आने लगा है। तो ये काफ़ी इनोवेशन हुआ है, ताकि फूड पैकेजिंग, फूड पैकेज जो फूड है, हम दूर दूर तक सेफली पहुंचा सकें। तो फूड पैकेजिंग मटेरियल्स के ऊपर हम काफ़ी चर्चा करने वाले हैं। पैकेजिंग से ही हम काफ़ी चीज़ों को हम इंटैक्ट रखते हैं, न्यूट्रिशन इंटैक्ट रखते हैं, उसको सेफ रखते हैं और इफ़ेक्टिव मार्केटिंग भी कर सकते हैं। तो ये एस्पेक्ट हम कोशिश करेंगे कवर करने की। फूड पैकेजिंग मशीनरी के बारे में हम चर्चा करेंगे कि कौन-कौन सी मशीनरी मार्केट में है आज की तारीख में, और हमारे लिए उस मशीनरी का चुनाव करना, उसके लिए कौन-कौन से क्राइटेरिया के ऊपर उसको परखना है। कॉस्ट तो एक क्राइटेरिया रहता है कि सस्ते से सस्ता मशीन है, लेकिन अभी मान लो कि हम एक मशीनरी लेके आते हैं, जैसे पल्प फूड प्रोसेसिंग मशीनरी है या पैकेजिंग मशीनरी है, लेकिन फुल प्रूफिंग नहीं है, उसको हम, एक कम से कम पढ़ा लिखा आदमी उसको ऑपरेट नहीं कर सकता है। उसको साफ करने के लिए, उसके नट बोल्ट खोलने के लिए 15-20 मिनट लगते हैं। वही काम जो लीवर से हो सकता है, वो आप बोल्टिंग से करते हैं। तो उससे हमारा क्या है कि टाइम लॉस ज़्यादा हो जाता है, टाइम डिले ज़्यादा हो जाता है उसको वापस से ऑपरेट करने के लिए। तो मशीनरी के चुनाव के लिए कौन कौन से फैक्टर्स को हमने ध्यान में रखना है, उसके लिए कौन कौन से एस्पेक्ट है, उसके पर भी हम चर्चा करेंगे। और फ्यूचरिस्टिक क्या है, मतलब आगे हम फ्यूचर में इसको झांक के देखें। जैसे आज की तारीख में हम कोई भी पैकेजिंग मशीन लेते हैं, लेकिन ये मशीन की लाइफ खत्म होने वाली, उसके बाद कुछ एडवांसेस के ऊपर आपने फोकस नहीं किया है, अगले 5-7 साल तक वो मशीन आप यूज़ नहीं कर पाएंगे, तो ये एक बहुत बड़ा नुकसान होता है। तो हम फ्यूचर को ध्यान में रख के मशीन का चुनाव करें, और ऐसा मशीन लेके कम से कम 7-8 साल तक वो चले, और हमारा जो आज की तारीख में इन्वेस्टमेंट है 5 लाख 10 लाख, या बड़े स्केल पे हमने जो टेट्रा पैक का यूनिट लगाया है, तो उसका फ्यूचर है या नहीं है, ऐसे मशीन में हम इन्वेस्टमेंट नहीं करेंगे
जिसका लाइफ सिर्फ 2 साल है, 2 साल के बाद एक नया मशीन आने वाला है, सडनली हमारा मशीन का वैल्यू कम हो जाता है। तो इन सब चीज़ों का ध्यान में रखते हुए हमें एडवांसेस, आज फ्यूचर में क्या होने वाला पैकेजिंग में, स्मार्ट पैकेजिंग है और मॉडिफाइड एटमॉस्फेरिक पैकेजिंग है, कंट्रोल्ड एटमॉस्फेरिक पैकेजिंग है, इन सिस्टम के ऊपर भी हम चर्चा करेंगे ताकि हम आगे फ्यूचर अगले 10-15 साल को ध्यान में रख के पैकेजिंग मशीन का चुनाव करें और पैकेजिंग सिस्टम का चुनाव करें। तो हम इन सब चीज़ों के ऊपर कोशिश करेंगे कि आपको मैक्सिमम इनपुट्स दिए जाएं ताकि आपके पास एक वेल इन्फॉर्म्ड डिसीजन रहेगा। पैकेजिंग मशीनरी और पैकेजिंग सिस्टम दोनों का चुनाव करने में आपको आसानी होगी और आप एक एटलीस्ट वो एक माइंडसेट भी डेवलप करेंगे ताकि हम अपने लेवल पे भी कुछ ना कुछ R&D करें, कुछ ना कुछ इनोवेशन करें और हमारी ब्रांड्स को पॉपुलर करने के लिए हम एक कदम उठाएं ताकि हम एक सस्टेन कर सकें बिजनेस प्रोसेसिंग में। तो इसके साथ मैं आपको बेस्ट विशेस देता हूं। अब वेबिनार में आप जरूर ज्वाइन कीजिए और कुछ ना कुछ इनपुट्स लीजिए ताकि आपको एक सही डिसीजन लेने में आसानी होगी। Really great opening that you have made and आपने बहुत अच्छा गाइडेंस किया लोगों को इसके इम्पोर्टेंस के बारे में। और उसका प्रोग्राम भी जैसे हम लेने जा रहे हैं तो उसमें तो डेफिनेटली यू विल गेट ऑल द बिग गाइडेंस टू यू कि किस तरह पैकिंग करें फ्रेश फूड का, प्रोसेस फूड का, ये सब हम बातें करने वाले हैं। एनीवेज अभी एक बहुत जो इम्पॉर्टंट आपला जो विषय आहे दुसरा तो म्हणजे ब्रँडिंग आणि मार्केटिंग। आता मित्रांनो ब्रँडला खूप महत्व आहे आणि हे ब्रँड कसं निर्माण करता येईल, ब्रँडचं इम्पॉर्टन्स काय आणि त्याचबरोबर त्याचं मार्केटिंग कसं करायला पाहिजे याच्याबद्दल आपल्याला गायडन्स करणारे अनिरुद्ध सूर्यवंशी। अनिरुद्ध सूर्यवंशी हे मला सांगायला खूप आनंद आहे की हे आमचेच उद्योगवर्धींचे एक प्रशिक्षणार्थी आहे। 1996 मध्ये त्यांनी उद्योगवर्धींचा एक उद्योजकता विकास कार्यक्रम केला आणि तेव्हाच त्यांच्या मनात आलं की आपण काहीतरी करावं आणि देन ही शिफ्टेड टू मुंबईमध्ये काही ठिकाणी काम केलं आणि देन ही तो किडा उद्योजकता शांत बसून देत नाही आणि देन ही स्टार्टेड हिज ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आणि आज जे काम करतात ते म्हणजे त्यांच्याकडे 200 क्लायंट आहेत आणि जे त्याच्यामध्ये ब्रँड मध्ये जसं अमूलचं नाव आता सांगितलं, अमूल सुद्धा त्यांचा क्लायंट आहे, नेस्ले सुद्धा क्लायंट आहे, अनेक मोठमोठे त्यांचे ब्रँड क्लायंट आहे, अनेक मॉल्स मध्ये मुंबईचे त्यांचा आहे। आज जवळपास मोर दॅन 50+ स्टाफ त्यांच्याकडे कार्यरत आहे। लॉकडाऊनच्या काळातही 3000 फुटाचं मुंबईमध्ये ऑफिस आहे। इट्स अ रिअली ग्रेट थिंग दॅट ही इज डुईंग। ही इज वन ऑफ द उद्योगवर्धिनी आयकॉन। मागच्या वर्षी आम्ही त्यांचा सन्मान केला होता आणि ते आता आपल्याला त्यांचं एकंदरीत हा जो उद्योजकी प्रवास आहे मित्रांनो तो आपल्याला उद्या ऐकायला भेटेल। उद्या संध्याकाळी 7:30 वाजता याच वेळेला तुम्हाला त्यांचा स्पेशल एक प्रोग्राम जो आहे तो तुम्ही उद्या जरूर ऐका। आज त्यांचा उद्योजकीय प्रवास नाही तर आज ब्रँडिंग आणि मार्केटिंग याबद्दल त्यांची आपण जरा माहिती घेऊया। त्यांचं त्याच्याबद्दलचं मध्ये आणि मला विशेष सांगायचा आनंद आहे की हे ट्रेनिंग ते स्वतःच घेणार आहे। सो एक एक्सपिरियन्स पर्सन कडून तुम्हाला एक मोठं गायडन्स मिळेल। सो विथ दॅट मी अनिरुद्धचं स्वागत करतो। अनिरुद्ध वेलकम। नमस्कार मित्रांनो, मी अनिरुद्ध सूर्यवंशी। मी पिरामिड रिटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची संस्था चालवतो आणि बेसिकली माझं जे काम आहे, माझ्या कामामध्ये मी व्हिज्युअल मर्चंडायझिंग, प्रोडक्ट मार्केटिंग, ब्रँडिंग, प्रोडक्ट ब्रँडिंग ह्या सर्व गोष्टींचं मी रेग्युलर काम करतो आणि बहुतेक सर्व मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर माझं डेली काम चालतं। आता माझा इकडं हा जो आता वर्कशॉप आपण कंडक्ट करतोय, या कंडक्ट करण्याच्या पाठीमागचा जो सगळ्यात मोठा उद्देश जो आहे की हे जे कामं चालतात, जे प्रॅक्टिकली कामं जे मार्केटमध्ये होतात त्याचं खरा अनुभव सगळ्यांना करून द्यायचा। आता जे मी तुम्हाला नावं सांगितले, फॉर एक्झाम्पल ब्रँडिंग, व्हिज्युअल मर्चंडायझिंग, प्रोडक्ट ब्रँडिंग, कॅटेगरी मॅनेजमेंट, जर तुम्ही बघायला गेलं तर हे खूप असे जड नाव वाटतात, खूप कठीण नाव वाटतात समजायला। असं वाटतं की आता मी कसं समजेल याच्यातून। तर या पूर्ण दिवसामध्ये माझा एक प्रयास असेल की कसं तुम्हाला अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी समजून सांगू, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील, एक एक गोष्ट समजतील आणि जे जर नाही समजले असतील आपण 1-to-1 बेसिसवर किंवा इंडिव्हिज्युअल ज्याचं जे काही प्रोडक्ट्स असतील त्याच्या इंडिव्हिज्युअल स्टडी करून आपण त्याचा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू।
तर बेसिकली आता जसं अवघ्या सरांनी जी इन्फॉर्मेशन दिली, इट इज अ व्हेरी प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन अँड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. त्यांनी 5 मिनिटांमध्ये खरंच मला पण इम्प्रेस केलं, कारण ही एक खूप महत्वाची गरज आहे आजच्या तारखेमध्ये, आणि एवढं प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन मिळणं कठीण असतं. मला उद्योग वर्धिनीचं एक कौतुक करावंसं वाटतं, की त्यांनी जेव्हा हे ट्रेनिंग चालू केलंय, तर त्या ट्रेनिंग बरोबर त्यांनी ते एक प्रॅक्टिकल आस्पेक्ट ध्यानामध्ये ठेवलाय. कारण बऱ्याचदा तुम्ही आपली एज्युकेशन सिस्टम जर पाहिली, तर ती अशी असते की आपण शिकतो आणि संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर आणि संपूर्ण डिग्री घेतल्यानंतर जेव्हा आपण मार्केटमध्ये ऍक्च्युअल काम करायला जातो, तेव्हा लक्षात येतं की अरे, आपलं एज्युकेशन आणि आपलं ऍक्च्युअल वर्किंग याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि मग त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर मग आपलं खरं एज्युकेशन चालू होतं. तर बेसिकली आता आपल्याला शिकायचंय की ब्रँडिंग. तर ब्रँडिंग शिकण्या अगोदर आपल्याला समजून घ्यायचंय की व्हॉट डू यू मीन बाय ब्रँड. आता खूप लोकांना असं वाटतं की ब्रँड म्हणजे एखादा लोगो किंवा एखादा सिम्बल, एखादा कलर, एखादं नाव, हे म्हणजे ब्रँड आहे. आपण आपल्या एखाद्या प्रॉडक्टला एखादं नाव दिलं म्हणजे आपण ब्रँड तयार केला, असं बऱ्याच लोकांना वाटतं. वेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या त्या ब्रँडचा एक भाग आहे. त्या ब्रँडसाठीचं लागणारे कोलॅटरल आहे. एक ब्रँड तयार करण्यासाठी जे काही साधनं लागतात त्याच्यापैकी एक साधन ते पण आहे. पण हेच ब्रँड नव्हे. ब्रँड काय आहे? तर ब्रँड बेसिकली इट्स अ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म बिटवीन प्रॉडक्ट अँड कस्टमर. आपलं जे प्रॉडक्ट आहे, आपलं प्रॉडक्ट आपल्याला आपल्या कस्टमर बरोबर आपल्याला त्याचं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं आहे. आणि जेव्हा आपण ते करतो, तेव्हा तो ब्रँड एस्टॅब्लिश होतो. उदाहरणार्थ काय, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता मार्केटमध्ये जाऊन ब्रेड घ्यायचा आहे. ओके. इट्स इट्स अ फूड प्रॉडक्ट. तुम्ही मार्केटमध्ये जाता ब्रेड घ्यायला, पण तुम्ही मनात ऑलरेडी ठरवलंय, की मला तो एक पर्टिक्युलर ब्रँडचा ब्रेड घ्यायचा आहे. का? कारण मला त्याची टेस्ट आवडते. तो ब्रँड माझा फेव्हरेट ब्रँड आहे. मला त्याचं पॅकेजिंग आवडतं, किंवा त्या प्रॉडक्टचं लुक अँड फील चांगलं आहे. आणि ह्या सगळ्या कारणांमुळे मी तो ब्रँड विकत घेतो. तर इकडं प्रत्यक्षात काय झालेलं आहे, की त्या ब्रँडने तुमच्याशी कम्युनिकेट केलंय आणि तुम्हाला एक्सप्लेन केलंय, की आय एम बेटर. सो प्लीज चूज मी. सो वी नीड टू एस्टॅब्लिश आवर प्रॉडक्ट, आपलं कम्युनिकेशन बिटवीन प्रॉडक्ट अँड कन्झ्युमर. सो दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू डू इन ब्रँड. आता व्हाय प्रॉडक्ट नीड्स ब्रँडिंग. एका प्रॉडक्टला ब्रँडिंगची गरज काय? तर ती गरज यासाठी आहे, की जर प्रॉडक्टला आपण जर ब्रँडिंग केलं नाही, तर तुमचं प्रॉडक्ट एका कमोडिटीमध्ये मोडलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ब्रेड बनवताय. पण तुम्ही तुमच्या ब्रेडला तेव्हा एका चांगल्या लेव्हलला घेऊन जाता, तुम्ही त्याला प्रमोट करतात. तेव्हा त्या त्या ब्रँडला त्या त्या प्रॉडक्टला त्या ब्रँडने ओळखलं जातं. आजही बरेच लोकं टूथपेस्टच्या नावाने कोलगेट मागतात. पाण्याच्या मिनरल वॉटरच्या किंवा पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच्या नावाखाली बिस्लरी मागतात. ओके. वॉशिंग पावडरच्या नावाखाली सर्फ मागतात. तर त्या ब्रँडने ते एक स्टँड तयार केलाय, की त्यांनी ते प्रॉडक्टलाच ग्रास्प केलंय. तर तुम्ही जेव्हा तुम्ही ब्रँडिंग करता, तुमच्या प्रॉडक्टला तुम्ही एक वेगळ्या कॅटेगराईजमध्ये करतात. तुमचा जो बाकी प्रॉडक्टचा जो क्लटर असतो, त्या क्लटरमध्ये तुम्ही त्याला वेगळं करतात. सो व्हेन यू से की चला या ब्रेडला मी एक ब्रँड दिला, एक ब्रँड बनवलाय, तर त्यावेळेस त्याला एक ब्रँड म्हणून ओळखलं जातं. अदरवाइज इट इज जस्ट अ ब्रेड. जस्ट लाइक अनदर 10 अदर ब्रेड, इट्स अ ब्रेड. तर त्याला एक वेगळी ट्रीटमेंट मिळते. त्याच्यानंतर हाऊ ब्रँडिंग हेल्प्स यू. सो जेव्हा तुम्ही एखादं प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही ब्रँड करतात, तर इट इज नॉट जस्ट दॅट नेम दॅट पीपल नो. याच्या पाठीमागे तुम्ही ज्या प्रकारे त्याचं ऍडव्हर्टाईज करता किंवा ज्या पद्धतीने त्याला तुम्ही प्रमोट करता, त्याच्यावर डिपेंड करतं की ह्या प्रॉडक्टच्या पाठीमागे ट्रस्ट फॅक्टर किती आहे, त्याच्या पाठीमागे मास इक्विटी किती आहे, त्याच्या पाठीमागे एक पॉप्युलॅरिटी किती आहे. ओके. सो बेसिकली when you have to do the branding, you have to be the product. Okay, you have to give so much importance to that product that it has to be you. तुम्ही स्वतःला कसं बघताय, त्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग केलं पाहिजे. आता हे जे सब्जेक्ट आहे ब्रँडिंगच्या, त्या ब्रँडिंगच्या पूर्ण सिलेबसमध्ये खूप वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे, आपण नंतर मार्केटिंग घेणार आहोत. मार्केटिंगचे पण वेगवेगळे प्रकार असतात.
त्यातला जो एक आहे रिटेल मार्केटिंग. तुमचं प्रोडक्ट जेव्हा रिटेलमध्ये विकलं जातं, तर त्या रिटेलमध्ये विकण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे किंवा त्याला जास्त इफेक्टिव्हली कसं विकता येईल. तर वी नीड टू अंडरस्टँड द मार्केट. आज जर जेव्हा आपण मार्केट म्हणतो, तर इट इज नॉट ओनली शॉप्स. शॉप्समध्ये देखील प्रकार आहेत. वी हॅव मॉडर्न ट्रेड, जे मॉल्स असतात, सुपर मार्केट्स असतात, एव्हरीथिंग कम्स अंडर एमटी, दॅट इज मॉडर्न ट्रेड. त्याच्यानंतर आपले छोटे दुकान आहेत, किराणा दुकान असतील, केमिस्ट असतील, स्मॉल शॉप्स असतील, विच कम्स अंडर जनरल ट्रेड. त्याच्यानंतर काही दुकानं असतात की ते लहान दुकान असतात, पण त्यांचा एरिया मोठा असतो आणि त्यांनी सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित प्लेस केलेल्या असतात, विच इज कॉल्ड ऑर्गनाइज्ड रिटेल. आणि फोर्थ जो चॅप्टर आहे की त्याच्यामध्ये जे लोकांनी एक्झिस्टिंग जागेमध्ये छोटंसं शॉप काढलेलं असतं, की आपल्या घरामध्ये एखादं शॉप काढलं असतं, विच इज कॉल्ड मॉम अँड पॉप स्टोर. जेव्हा आपण रिटेल मार्केटिंग करतो, तर त्यावेळेस ह्या गोष्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, की मार्केटिंग करताना माझं प्रॉडक्ट मला कुठे कुठे प्लेस करायचंय. सो ॲज पर आर प्रोडक्ट, ॲज पर माय कस्टमर, ॲज पर माय सेल, आय हॅव टू चूज माय मार्केट व्हेरी वाईजली. तुम्ही जर तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, पण मी जेव्हा मोठ्या मोठ्या ब्रँड्सवर काम करतो, जेव्हा मी इवन लाईक आय वर्क विथ निव्हिया किंवा आय वर्क विथ लॉरियल, आणि जेव्हा मी यांना विचारतो, तर ते सांगतात द मॅक्झिमम सेल कम्स फ्रॉम जनरल ट्रेड, छोट्या शॉप्समधून. तुम्हाला असं वाटेल की निव्हिया इज अ प्रीमियम ब्रँड, लॉरियल इज अ प्रीमियम ब्रँड, देन त्याचा तर मॉलमध्येच जास्त सेल झाला पाहिजे, त्याचं रिटेल दुकानातच मोठ्या सुपर मार्केटमध्ये सेल झाला पाहिजे. पण तसं नाहीये. कारण जेव्हा कस्टमर एखाद्या गोष्टी बाय करतं, तर त्या बाय करताना ते कन्व्हिनियन्स बघतं. सो वी नीड टू अंडरस्टँड दॅट. आणि जेव्हा आपण आपलं मार्केट अंडरस्टँड करू, आणि त्या हिशोबाने वी हॅव टू चूज आर रिटेल मार्केटिंग. फ्रेंड्स, you will be shocked to know, but 70% of purchase decisions are made at the retail shop in front of a retail store. हे असं का होतं? कारण you need to understand the patterns of a consumer or a customer. आपला पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कस्टमरचा स्टडी आहे, की वी हॅव टू अंडरस्टँड आवर टार्गेट कस्टमर. वी हॅव टू अंडरस्टँड हिज सायकोग्राफिक्स, हिज डेमोग्राफिक्स. बऱ्याचदा जे मार्केटमध्ये जे कस्टमर येतात, ते 3 प्रकारचे असतात. एक असतो हु इज अ प्लॅन्ड कन्झ्युमर, की त्याने ठरवलेलं आहे की मला 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 कोलगेटची टूथपेस्ट घ्यायची. ही इज प्लॅन्ड, ही इज फोकस्ड. ही विल कम टू द मार्केट, ही विल कम टू एनी शॉप, ही विल गो. तो सरळ त्याच ठिकाणी जाईल ज्या ठिकाणी ती टूथपेस्ट ठेवलेली आहे, किंवा तो शोधेल किंवा तो विचारेल आणि तो तीच घेईल आणि तो चालला जाईल. सो ही इज प्लॅन्ड. देर इज अनदर सेकंड कस्टमर हु इज अनप्लॅन्ड कस्टमर, की त्याला फक्त टूथपेस्ट पाहिजे, त्याने ब्रँड ठरवलेला नाहीये. तो जेव्हा शॉपमध्ये येतो तेव्हा तो बघतो सगळीकडे, सगळीकडे बघितल्यावर त्याला त्या तिकडच्या लुक अँड फीलचा तो अंदाज घेतो, आणि अंदाज घेतल्यानंतर तो तिकडचं प्रोडक्ट चूज करतो. सो तो आलाय टूथपेस्ट घ्यायला, पण ब्रँड फिक्स नाहीये. ही इज अ अनप्लॅन्ड कस्टमर. तो टूथपेस्ट घेऊन चालला जातो. थर्ड कॅटेगरी जी आहे, इट इज अ इम्पल्स कस्टमर. इम्पल्स जो कस्टमर आहे, त्याला तर टूथपेस्ट पण घ्यायची नसते. तो मार्केटमध्ये येतो, त्याला बाकीच्या 4 गोष्टी काही घ्यायच्या असतात. त्यानंतर त्याला दिसतं की अरे खूप चांगली ब्रँडिंग केलेली आहे, काहीतरी नवीन ब्रँड आला किंवा एक्झिस्टिंग ब्रँडला खूप चांगल्या पद्धतीने सजवलं गेलंय. सो लेट मी ट्राय दॅट. आज ना उद्या मी वापरणारच आहे, आणि तो ते घेऊन जातो. सो फ्रेंड्स, वी हॅव टू टार्गेट आवर कस्टमर इन 3 डिफरंट वे. सो कस्टमरनुसार आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी चेंज होते. जर माझा कस्टमर आहे जो अनप्लॅन्ड कस्टमर आहे, पण त्याने फक्त माझा लुक अँड फील बघून किंवा माझा अप्रोच बघून माझा ब्रँड विकत घेतला, कॅन आय मेक हिम अ लॉयल कस्टमर? कॅन आय अपग्रेड हिम टू 1? जो इम्पल्स कस्टमर आहे, त्या इम्पल्स कस्टमरला कॅन आय मेक हिम अनप्लॅन्ड कस्टमर? तो ऍटलीस्ट तो माझं एकदा प्रॉडक्ट वापरला, तो ते प्रॉडक्ट घ्यायला मार्केटमध्ये येईल तरी. एकदा त्याने घेतलं, समजा त्याला ते प्रॉडक्ट आवडलं असेल, त्याला परत तो लुक अँड फील आपण असं मेंटेन करू की परत तो तेच प्रॉडक्ट विकत घेईल, आणि हळूहळू हिल बिकम अ लॉयल कस्टमर, हिल बिकम अ प्लॅन्ड कस्टमर. सो देन वी हॅव टू स्टडी दॅट कस्टमर फॉर दॅट. Then there is another thing which is called product positioning. How you want to position your product. तुमचं जे प्रोडक्ट आहे ते कोणासाठी बनलंय,
कुठल्या कुठल्या माणसासाठी बनल्या, कुठल्या टार्गेट कस्टमरसाठी बनल्या, त्यानुसार तुमची त्याची पोझिशनिंग सेट होते. तुम्ही बघितलं असेल की एकच प्रॉडक्ट, म्हणजे मी कमोडिटी जर बोललो की साबण आहे, साबण मला एक 20 रुपयात 25 रुपयात मिळेल आणि मला 300-400 रुपयामध्ये पण मिळेल, आणि सेम स्टोअरमध्ये सेम एरियामध्ये ते सगळे प्रोडक्ट्स ठेवलेले असतात, पण त्यांचं पोझिशनिंग वेगळं असतं. कारण ते प्रत्येक प्रॉडक्ट घेणारा कस्टमर वेगळा असतो. त्यांच्या लाइकिंग्स, त्यांची त्यांची पर्चेसिंग कॅपॅसिटी, त्यांची गरज, या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून आपल्याला प्रॉडक्ट पोझिशनिंग करणं खूप गरजेचं असतं. आपलं प्रॉडक्ट पोझिशनिंग जर चुकलं तर त्यानंतर आपण कस्टमरला कन्फ्यूज करतो. कन्फ्यूज जर कस्टमर झाला रिटेलच्या ठिकाणी, तर तो आपल्या प्रॉडक्टला हात लावत नाही. फ्रेंड्स, देर आर मेनी प्रॉडक्ट फेल्ड ॲट रिटेल जस्ट बिकॉज दे कन्फ्युज्ड द कस्टमर. खूप वेळ असं झालेलं आहे. एखादं प्रॉडक्ट का विकलं जातं आणि का विकलं जात नाही, या गोष्टीचा खूप आम्ही डिटेलमध्ये स्टडी करतो. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर, मी मेरिको बरोबर काम करत होतो, आणि त्यावेळेस मेरिकोने, म्हणजे मला वाटतं एक 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मेरिकोने एक नवीन प्रोडक्ट काढलं होतं, स्पर्श. सो स्पर्श जे आहे हे लहान मुलांचं साबण, ऑइल आणि बाकीच्या गोष्टी, क्रीम वगैरे, ते सगळे प्रोडक्ट रेंज होती त्यांची, आणि इट्स अ व्हेरी व्हेरी नाईस प्रोडक्ट. तर मला त्यांनी अशी ब्रीफ दिली होती की आम्हाला हे रिटेलमध्ये आमच्या प्रोडक्टचा सेल होत नाहीये, तर सेल होण्यासाठी तुम्ही तिकडे एक पूर्ण एक व्हिज्युअल मर्चंडायझिंग किंवा एक व्हिजिबिलिटी तुम्ही क्रिएट करा, जेणेकरून माझा सेल वाढेल. मग आम्ही मार्केट स्टडी केलं, आणि जे मार्केट स्टडी केलं तर आम्हाला जे त्याच्या पाठीमागचा जो फीडबॅक मिळाला, की जी स्टडी आमच्या समोर आली, ती फार वेगळी होती. आम्ही जेव्हा कस्टमरशी बोललो, आम्ही डायरेक्ट कस्टमर टू कस्टमर जेव्हा बोललो त्यांच्याशी, की तुम्हाला या प्रॉडक्ट बद्दल माहिती आहे का? सो ऑलमोस्ट 70% पीपल टोल्ड अस, या दे नो अबाउट दिस प्रोडक्ट, आणि त्यांना ते प्रोडक्ट आवडलं पण होतं. सो तरी प्रोडक्ट जास्त विकलं का गेलं नाही? त्याचं एक कारण जे आम्हाला सापडलं ते हे होतं, की त्या मार्केटचा जो लीडर आहे या सेक्टरमध्ये, विच इज जॉन्सन अँड जॉन्सन. सो मार्केट शेल्फमध्ये मोर दॅन 80-85% जो शेल्फ आहे, जे प्रोडक्ट ठेवले जातात, त्याला मार्केट शेल्फ स्पेस म्हणतो आपण, इट इज ऑक्युपाइड बाय जॉन्सन अँड जॉन्सन. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिमालय आहे, त्याच्यामध्ये काहीतरी इम्पोर्टेड प्रोडक्ट्स आहे. असं करता करता स्पर्शला जी मिळणारी जागा आहे, इट इज ओनली 5-7%. आणि जेव्हा कस्टमर त्या बे मधून किंवा त्या लाईन मधून पास होतो, विदिन फ्यू सेकंड्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅच अन अटेन्शन फॉर दॅट 5%. त्या 5%ला ग्रॅब करणं फार कठीण जातं. मग ज्या वेळेस आम्ही हा सगळा स्टडी तयार केला, तर आम्ही पहिल्यांदा मेरिकोला सांगितलं की तुम्ही मोठी व्हिजिबिलिटी नका क्रिएट करू, त्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही फक्त, तुम्हाला तुमचा शेल्फ साईज वाढवावा लागेल. यू हॅव टू टॉक टू मॉडर्न ट्रेड, आणि तुम्हाला त्यांच्याकडनं एक्स्ट्रा शेल्फ साईज घ्यावी लागेल. जरी तुम्हाला त्याच्यासाठी पे करावं लागलं तरी चालेल, कारण कस्टमरला जर प्रॉडक्ट सापडत नसेल, तो कसा बाय करणार? सो दॅट इज अ थिअरी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, विच इज कॉल्ड ॲज प्रोडक्ट प्लेसमेंट. तर तुमचं प्रोडक्ट एक पोझिशनिंग एक झालं, तुमचं एक प्रोडक्ट प्लेसमेंट झालं. थर्ड जी गोष्ट येते, याच्यानंतर जी फोर्थ जी गोष्ट येते, विच इज कॉल्ड व्हिज्युअल मर्चंडायझिंग. सो ॲज आय टोल्ड यू, की आपलं जे प्रोडक्ट आहे, आपलं प्रोडक्ट कन्झ्युमर्सशी कम्युनिकेट केलं पाहिजे. सो हाऊ इट विल कम्युनिकेट? सो इट विल कम्युनिकेट विथ व्हेरियस डिफरंट टूल्स. ओके, सगळ्यात तुमची महत्त्वाची गोष्ट जसं पॅकेजिंग, एक तुमचं उदाहरण झालं, कारण पॅकेजिंग बघून त्यांना सगळं करतं. पॅकेजिंगवर त्याची जी इन्फॉर्मेशन दिली असते, ती इन्फॉर्मेशन बघून त्यांना त्या गोष्टी कळतं. सो वी हॅव टू कम्युनिकेट विथ कन्झ्युमर, आणि कम्युनिकेट करण्यासाठी वी हॅव टू यूज द ड्रायव्हर्स. प्रॉडक्टचे जे ड्रायव्हर्स असतात, ते आपल्याला त्या ठिकाणी कन्झ्युमरला एक्सप्लेन करायचे असतात. सो व्हॉट आर द ड्रायव्हर्स? सो ड्रायव्हर्स बेसिकली आर दी एलिमेंट्स विच विल हेल्प दॅट प्रोडक्ट्स टू सेल. एखाद्या प्रोडक्टचं एखादा गुण असतो की ज्याच्यामुळे ते प्रोडक्ट तो कस्टमर विकत घेतो. ओके, जर मी एक उदाहरण द्यायचं झालं की बिस्किट, आता बिस्किट ही एक कॅटेगरी आहे, तर माणूस बिस्किट का घेतो? तर खूप लोक म्हणतील की अच्छा, माणूस बिस्किट घेतो कारण घरामध्ये चहामध्ये वगैरे लोक वापरतात. पण असे बरेच बिस्किट्स की ते चहासाठी वापरले जात नाही. सो देर आर क्रीम बिस्किट्स. सो दिस क्रीम बिस्किट्स, दोज आर गोज फॉर किड्स. चला, मी कोणाच्या घरी चाललोय, त्यांच्याकडे लहान मुलं आहेत, त्यांना गिफ्ट करायला मी ते क्रीमची बिस्किट घेऊन जाईल. सो द गिफ्टिंग इज अ ड्रायव्हर फॉर दॅट बिस्किट्स. नंतर त्याच्यामध्ये आता बरेचसे बिस्किट तुम्ही पाहिले असेल, न्यूट्री चॉईस, हेल्थ चॉईस, नो शुगर,
प्युअर बार्ली. सो त्याच्यामध्ये हेल्थ इज अ ड्रायव्हर. आपल्याला आपल्या प्रॉडक्टचा ड्रायव्हर समजून घ्यायचं आहे. कुठल्या गोष्टीमुळे माझं प्रॉडक्ट विकलं जाईल, त्याची USP काय आहे, व्हॉट इज अ युनिक सेलिंग पॉइंट. दोज आर माय ड्रायव्हर्स. ते ड्रायव्हर्स मला ते कम्युनिकेट करायचे. तर मी कसं कम्युनिकेट करणार? तर मी माझ्या प्रॉडक्टच्या पॅकेजिंगवर त्या डिटेल्स मेन्शन करेल की अरे या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये ही गोष्ट मिक्स आहे, त्याच्यामुळे याची व्हॅल्यू खूप चांगली आहे, त्याची क्वालिटी खूप चांगली आहे, आम्ही एकदम प्युअर इन्ग्रेडियंट्स वापरतो म्हणून याची क्वालिटी चांगली आहे. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगतो की आम्ही निव्हिया बरोबर जेव्हा काम करत होतो तर निव्हियाने एक लोशन काढलं, हॅपी टाइम लोशन. आता ते जे नाव होतं हॅपी टाइम लोशन, त्याच्याने काहीही एक्सप्लेन होत नव्हतं. सो निव्हिया टोल्डर्स की हे खूप चांगलं लोशन आहे, याच्यामध्ये ऑरेंजचे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत, याच्यामध्ये बॅम्बू एक्स्ट्रॅक्ट्स आहेत आणि एक पर्टिक्युलर बेसिल लीव्ह आहे, त्याचे एक्स्ट्रॅक्ट आहेत, पण आम्हाला ते लोकांना कम्युनिकेट करायचे. तर आम्ही कसं करू? सो आम्ही एक युनिट डिझाईन केलं ज्याच्यामध्ये आम्ही आर्टिफिशियल ऑरेंजेस त्या ठिकाणी ठेवले, ऍक्च्युअल बांबू आम्ही त्या ठिकाणी ठेवले, त्या ठिकाणी बेसिल लिव्ह्ज आम्ही आर्टिफिशियल ठेवले आणि त्या ठिकाणी प्रॉडक्ट्स ठेवले आणि मग त्याचं कम्युनिकेशन लिहिलं त्या ठिकाणी की हॅपी टाइम लोशन इज मेड विथ बॅम्बूज, ऑरेंजेस अँड बेसिल लिव्ह्स. जेव्हा हे क्लिअर झालं त्याच्यानंतर लोकांना कळालं की याच्यामध्ये एक ऑर्गॅनिक क्वालिटीज आहेत अँड आय हॅव टू बाय दिस प्रोडक्ट. सो लाईक दिस वी हॅव टू अंडरस्टँड दोज ड्रायव्हर अँड वी हॅव टू पुट इट इन कम्युनिकेशन. जेव्हा आपण हे करतो, ह्या ज्या ओव्हरऑल आपण जेव्हा गोष्टी करतो त्यावेळी आपण तो एक ब्रँड तयार करतो. जर मी तुम्हाला ट्रेड बद्दल सांगितलं, तसंच एक दुसरा प्रकार झाला व्हिज्युअल मर्चंडायझिंग. So what is visual merchandising? Visual merchandising basically creating a visual effect to your product which will support this product to buy, to sell. Okay? मी एक स्टँड तयार केला, त्या स्टँडवर माझे सगळे प्रॉडक्ट्स ठेवले आणि त्या स्टँडवर मी माझ्या प्रॉडक्टची सगळी इन्फॉर्मेशन लिहिली. ओके? आणि ती जेव्हा इन्फॉर्मेशन दिली तर त्याच्यानंतर मग लोकांना त्या प्रॉडक्ट बद्दल डिटेल कळले आणि त्यानंतर त्यांनी प्रॉडक्ट विकत घेतले. So that information we have to tell about our products till the time त्या प्रॉडक्टचा ब्रँड अवेअरनेस आहे. मी तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी अगदी मोजक्या सांगितलेल्या आहेत. ऍक्च्युली हा अतिशय डिटेल मध्ये डिस्कस करायचा विषय आहे आणि माझी इच्छा आहे की प्रत्येकाला मी एकदम डिटेल मध्ये हा समजून सांगेल. वेगवेगळे ब्रँड्स असतात अनिरुद्ध सर, तर म्हणजे एक ब्रँड नेम तुम्ही क्रिएट करता, पण सपोज त्या उद्या तो ब्रँड नेम अवेलेबल राहील नाही राहील किंवा कोणी दुसऱ्याने त्या ब्रँड नेमने एखादा प्रोडक्ट सुरू केला तर अशा टाइमला कस्टमर कन्फ्युज होऊ शकतात. तर काय करायला पाहिजे त्या केसमध्ये? जेव्हा तुम्ही एखादा ब्रँड नेम तुम्ही सजेस्ट कराल तर तुम्ही हा एक काळजी घ्या की तुमचा ब्रँड नेम कोणाबरोबर मिक्स होणार नाही. कारण काय असतं की हे जे ब्रँड जे तुम्ही ब्रँड समजाल ना तर हळूहळू त्याच्यामध्ये 2-3 टॉपिक असे आहेत की ब्रँड इक्विटी, ट्रेडमार्क या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा एखादा प्रॉडक्ट जर ट्रेडमार्क केलेलं असेल तर त्या ट्रेडमार्कचा एक असा नियम आहे की एनी प्रुडंट पर्सन म्हणजे कुठलाही सामान्य माणूस त्या नावाबरोबर कन्फ्युज झाला नाही पाहिजे. तर त्यामुळे तुमचं जे नाव आहे जर ते अवेलेबल नसेल देन यू हॅव टू चेंज इट अँड आय विल सजेस्ट की तुम्ही तुमचं जे नाव आहे ना ते वेगळंच ठेवा. बरेच ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि क्रिएटिव्हिटीला काहीही मर्यादा नसते. आय एम सेइंग की रादर दॅन म्हणजे मी असं नाही म्हणते की तुम्ही मुद्दामून एखाद्या ब्रँडच्या क्लोज आपला ब्रँड घ्याल, पण अशा केसमध्ये आपण एक वेगळं नाव किंवा वेगळी आयडेंटिटी तयार करणं जास्त गरजेचं आहे. करेक्ट. B2B मध्ये ब्रँडिंग आणि मार्केटिंग कसं करायचं? B2B मध्ये तुमचं आता काय असतं की आता आपण डायरेक्ट कस्टमरला रीच होत नाहीये. B2B मध्ये तुम्ही बिझनेस टू बिझनेस तुम्ही जेव्हा रीच करतात तर त्यावेळेस तुमचा जो क्लायंट असतो, ओके, तुमच्या क्लायंटच्या अंडरस्टँडिंग नुसार तुम्हाला तुमचं ब्रँडिंग करावं लागेल. फॉर एक्झाम्पल आता जसं माझा एक क्लायंट आहे इकोलॅब. इकोलॅब इज इन टू हॉस्पिटल्स आणि जे फॅक्टरीज असतात त्यांच्यासाठी ते केमिकल्स प्रोव्हाइड करतात. ओके, मग जेव्हा ते त्यांचं ब्रँडिंग करतात तर ते त्या मार्केटला म्हणजे त्या क्लायंटला अनुसरून करतात. आता हॉटेल्समध्ये तो इकोलॅबचे पोस्टर तर लावू शकत नाही, ब्रँडिंग तर करू शकत नाही. देन व्हॉट दे विल डू, मग ते त्यांना कम्युनिकेशन देतात की कसे तुम्ही माझे प्रोडक्ट सेफली वापरू शकतात, कसे तुम्ही पूर्ण काम करताना कसे तुम्ही सेफ्टी वापरू शकतात, कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि हे सगळं करताना त्यांचं ते ब्रँडिंग त्याच्यावर मेन्शन असतं.
होतं कसं की जे कर्मचारी असते, जो क्लायंट असतो, त्यांचा जो क्लायंट असतो, त्यांना असं वाटतं की माझी किती काळजी घेतली जाते, मला काळजीने बोललं जातंय. त्यानंतर त्यांना वेगवेगळे गिव्ह अवेज दिले जातात. म्हणजे दरवर्षी इकोलॅब त्यांना डायरीज देते. कारण होतं कसं की त्यांचा प्रॉडक्ट पोर्टफोलिओ एवढा मोठा आहे आणि जर मला माझ्या कस्टमरला सांगायचं की माझ्याकडे इतके इतके प्रोडक्ट अवेलेबल आहे, तर त्याला जायला तो कशाला जाईल, त्याच्याकडे तर बाकीचे पण क्लायंट असतील. सो आय विल गिव्ह हिम समथिंग व्हॉट ही नीड्स. मी त्याला एखादं युटिलिटी प्रोडक्ट देईल ज्याच्यामुळे त्याला त्याचे आवड वाटेल आणि ती जेव्हा त्याला मी डायरी देतो, मी जर त्याला पर्सनलाइज डायरी दिली, तो ती जपेल आणि तो एक एक प्रोडक्ट चाळून बघेल आणि व्हॉट एव्हर ही नीड्स ही विल डू दॅट. तर प्रत्येक दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की ही जी स्ट्रॅटेजी असते, तुमची मार्केटिंग आणि ब्रँडिंग स्ट्रॅटेजी जी असते, ही तुमच्या क्लायंट, तुमच्या कस्टमर नुसार डिपेंड करते. मग ती B2B असेल, B2C असेल, इट्स नॉट अ प्रॉब्लेम. एंड नेक्स्ट क्वेश्चन दयाल आहूजा सर आपके लिए. तो बेसिकली शेल्फ लाइफ इंप्रूव कैसे करें, मतलब अगर न्यूट्रिशनल प्रोडक्ट है लाइक लड्डू, स्नैक्स और नमकीन, तो उनका शेल्फ लाइफ कैसे इंप्रूव करें, वो एक फर्स्ट क्वेश्चन है. एंड सेकंड कि अगर आप मैन्युफैक्चरिंग कर रहे हो, मतलब कोई प्लांट डाल रहे हो, तो पैकेजिंग के लिए जो इंस्ट्रूमेंट्स, जो मशीनरीज लगेगा, तो उसका कितना परसेंटेज चाहिए ओवरऑल आपके इन्वेस्टमेंट में? ओके, शेल्फ लाइफ बढ़ाने के लिए तो पहले प्रोडक्ट एंड प्रोसेस स्टैंडर्डाइज करते हैं हम. जैसे अभी आप पूरणपोली है तो अभी नॉर्मल इसकी शेल्फ लाइफ 3 दिन है, तो अभी उसके हमें स्टैंडर्डाइजेशन करके उसका सिर्फ पैकेजिंग मटेरियल में इम्प्रूवमेंट करके इंग्रेडिएंट्स में माइनर चेंजेस करना है, लेकिन मेन पैकेजिंग मटेरियल है उसमें ऑक्सीजन नहीं रहता है, उसमें कुछ चीज़ों का ध्यान रख के उसकी शेल्फ लाइफ 8 से 9 दिन तक कर सकते हैं. तो अभी प्रोडक्ट को कांस्टेंट R&D करके उसका स्टैंडर्डाइजेशन किया जाता है और उसमें सही प्रोडक्ट पैकेजिंग मटेरियल चुनाव करके और उसकी शेल्फ लाइफ बढ़ा सकते हैं. तो पहले पहले तो प्रोसेस का इंपॉर्टेंस ज़्यादा है, क्योंकि उसमें प्रिजर्वेटिव डाल सकते हैं, उसको पहले निर्जीवीकरण करना है, स्टरलाइज करना है प्रोडक्ट को, और अल्टीमेटली लास्ट में इसको रिटेन करने के लिए, उसकी क्वालिटी रिटेन करने के लिए शेल्फ पैकेजिंग मटेरियल का इंपॉर्टेंस ज़रूर है ही है. तो ओवरऑल सभी फैक्टर्स को मिला के ही हम शेल्फ लाइफ बढ़ा सकते हैं. बाकी रही कि भाई पैकेजिंग का सिस्टम या पैकेजिंग मशीन का कितना प्रोपोर्शन रहेगा, दैट डिपेंड्स कितने स्केल पे हम काम कर रहे हैं. अभी जैसे सीलिंग मशीन है और फिलिंग मशीन है, तो ये दोनों सेपरेट मशीन भी लिया जा सकता है जिसको मैन्युअली हम ऑपरेट कर सके हैं. सो इन दोनों का कॉम्बिनेशन लेते हैं तो विद इन 50,000 वी कैन इन्वेस्ट. लेकिन ऑटोमेटिक मशीन लेते हैं, ऑटोमेटिक फिलिंग होगा, ऑटोमेटिक सील होगा, सिर्फ हमें मटेरियल पोर करना है ऊपर से और नीचे से पैकेट तैयार लेना है, तो ये मशीन 1.5 से 2 लाख जाएगा. तो अभी किस स्केल पे काम करते हैं उससे डिसाइड कर सकते हैं कि हम कितना प्रोपोर्शन उसके लिए रिटेन करें. सो मे बी 10 to 15% पैकेजिंग मटेरियल कुड बी ओके, अदरवाइज फूड प्रोसेसिंग मशीनरी का मेन रोल रहता है, उसमें एक प्रोडक्शन लाइन रहता है, तो उसका इन्वेस्टमेंट ज़्यादा रहता है. लेकिन पैकेजिंग मटेरियल डिपेंड करता है किस स्केल पे करना है. सो देन वी कैन डिसाइड वेदर इट विल बी 10% और 25%. ओके, कि ऑर्गेनिक पैकेजिंग, अगर ऑर्गेनिक प्रोडक्ट्स है, हाँ, उसमें चीपेस्ट मटेरियल क्या है, मतलब पैकिंग के लिए, एंड ये चीपेस्ट, एंड नेक्स्ट इज लॉन्ग लाइफ के लिए कौन सा मटेरियल यूज करते हैं? तो पैकेजिंग मटेरियल की बहुत बड़ी रेंज है, जैसे पेपर है, टेट्रा पैक है, और बोटल्स है, कार्डबोर्ड है, पेपर पैकेजिंग मटेरियल भी काफ़ी चलता है. तो डिपेंड्स, मतलब ये प्रोडक्ट का क्वालिटी कैसा है, पर्टिकुलर प्रोडक्ट के लिए पर्टिकुलर टाइप का मटेरियल ही सूटेबल रहता है, और 2-3 टाइप के मटेरियल सूटेबल रहते हैं, और उसमें डिसाइड करता है कि किस स्केल पे आपको पैकेजिंग करना है. तो ये वेरिएबल फैक्टर्स है, स्ट्रेट अवे वी कैन नॉट पिन पॉइंट वन पर्टिकुलर सॉल्यूशन फॉर दैट क्वेश्चन. सो ओवरऑल आपका प्रोडक्ट कैसा है, अभी देखो फूड रेंज कितनी ज़्यादा है. अब एक एक रेंज में भी कितने मैंगो के 50 तरह के प्रोडक्ट है. अब उस पर्टिकुलर प्रोडक्ट के लिए बॉटल सही है, कहीं पे आपका पेपर सही है, कहीं पे प्लास्टिक सही है. तो ये डिपेंड्स कौन सा प्रोडक्ट है, और पर्टिकुलर प्रोडक्ट के लिए मार्केट में ट्रेंड कौन से हैं, कॉस्ट कटिंग के लिए कौन सा मटेरियल सूटेबल है, एंड विच इज मोर अपीलिंग एंड अट्रॅक्टिव्ह वन. तर पुढचा क्वेश्चन हा अनिरुद्ध सरांना आहे. तर अनिरुद्ध सर, फर्स्ट क्वेश्चन असं आहे की प्रोडक्ट डिसाइड करताना आपण पहिले कस्टमरला बघायला पाहिजे का आधी प्रोडक्ट डिसाइड करायला पाहिजे, म्हणजे प्रोडक्ट हा एक क्वेश्चन आहे. अँड सेकंड इज, तुम्ही लीड जनरेशन करायला कुठले सोशल मीडियाचे माध्यम वापरायला पाहिजे, हा एक सेकंड क्वेश्चन. सॉरी, मला ना प्रश्न नीट कळाला नाही, तुम्ही बरं एक्सप्लेन कराल? फर्स्ट क्वेश्चन असं आहे की डू वी सिलेक्ट द प्रोडक्ट फर्स्ट और डू वी सिलेक्ट द क्लायंट फर्स्ट? सी, आय थिंक यू हॅव टू सिलेक्ट द प्रोडक्ट फर्स्ट, बिकॉज युअर क्लायंट विल डिपेंड ऑन युअर प्रोडक्ट. तर तुम्ही तुमचं, कारण हे सगळं जे चाललंय तुमच्या प्रोडक्टवर फोकस होऊनच तुमची पुढची स्ट्रॅटेजी आहे.
सो जे ब्रँडिंग किंवा जे काही आपण मार्केटिंग करणार आहे हे बेसिकली वी आर डुईंग इट फॉर युअर प्रोडक्ट. सो ज्या प्रोडक्टात तुमची मास्टरी आहे त्या प्रोडक्टवर बेस्ट तुमचे क्लायंट तुम्हाला आयडेंटिफाय केले पाहिजे आणि तसे तुमचं मार्केटिंग झालं पाहिजे. करेक्ट. आणि बेसिकली सोशल मीडिया वगैरे कुठले चॅनल्स वापरलं पाहिजे, हा एक क्वेश्चन. सोशल मीडियामध्ये तुम्ही फेसबुक, तुम्ही इंस्टाग्राम तुम्ही वापरू शकता किंवा बऱ्याचदा आता युट्यूब चॅनल्स पण जास्त हे आहेत की काही प्रोडक्ट असे असतात की तुम्हाला जर तुम्ही बघितलं असेल, समजा एखादं प्रोडक्ट त्याचे रिव्ह्यूज युट्यूबवर येतात. तुम्ही त्याचे प्रॅक्टिकल व्हिडिओज दाखवतात. म्हणजे समजा एखादा फूड प्रोडक्ट असेल आणि तुम्हाला आउट ऑफ दॅट प्रोडक्ट यू वॉन्ट टू शो सम रेसिपी आणि तुम्ही तुमचे ते युट्यूब चॅनल्स हे करू शकता. तुम्ही लिंक सगळीकडे पाठवून त्यांच्याकडे तुम्ही लोक सबस्क्राईब करू शकतात. सो देर आर व्हेरियस मीडियाज ऑन दिस थिंग. मी तुम्हाला पॉप्युलर वन सांगितलं, पण अपार्ट फ्रॉम दॅट देर आर लॉट ऑफ थिंग्स. ओके. अँड अजून एक क्वेश्चन असं आहे की म्हणजे ब्रँड रजिस्ट्रेशन साठी काय काय डॉक्युमेंट्स किंवा किती वेळ लागतो, आणि हे कसं कळतं की तुमचा जो ब्रँड आहे तो दुसऱ्याने रजिस्टर केलाय का नाही, हा एक क्वेश्चन. ती एक ट्रेडमार्कची संस्था आहे. त्या ठिकाणी आपण जेव्हा त्यांना पूर्ण फॉर्म्स भरून देतो, त्यांचे एक चार्जेस असतात आणि तुमचं प्रोडक्ट कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं त्या कॅटेगरीनुसार त्याचे चार्जेस ठरवले जातात. तुम्ही जेव्हा तुम्हाला तुमचा लोगो, तुमचा नेम आणि तुमची प्रोडक्ट कॅटेगरी जेव्हा तुम्ही त्यांना लिहून देतात, सो एक साधारणतः 2 ते 3 महिन्याचा टाइम लागतो, जे तुम्हाला ते रिव्हर्ट करतात की हे ब्रँड नेम अवेलेबल आहे का नाही या कमोडिटीमध्ये. तर आणि जर ते अवेलेबल असेल तरच तुम्ही त्याला फोर्सी करू शकता, नाहीतर तुम्हाला ते बदलावं लागतं. पण जर कॅटेगरी वेगवेगळ्या असतील तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. फॉर एक्झाम्पल इफ आय से की एखादा माणूस त्याचा एक गोपाल स्वीट्स नावाचा एक स्वीट्स आहे, जे त्याला पर्टिक्युलर त्याला ब्रँड करायचा आहे आणि ऍट द सेम टाइम गोपाल पाईप्स पण अवेलेबल असतील, जे जे प्लंबिंग साठी वगैरे वापरले जातात. त्या 2 अतिशय वेगळ्या कॅटेगरी, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम सेम टू सेम कमोडिटीमध्ये होतो, सेम कॅटेगरीमध्ये होतो. मी एक क्वेश्चन स्टँडर्ड सरनं घेतो. तर बेसिकली सर, एक क्वेश्चन असा आहे की याच्यामध्ये काही लोन्स वगैरे काही आहे का, म्हणजे स्पेशली पॅकेजिंगची इंडस्ट्री टाकायची असेल तर? भरपूर प्रकारचे कर्ज उपलब्ध आहेत. अगदी 10,000 पासून 10 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकतं, ते विदाऊट ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी. आता आत्मनिर्भर योजनेमध्ये तर फूड प्रोसेसिंगवर जास्त भर दिलेला आहे. त्याच्यामध्ये खास करून पीएमईजीपी योजना आहे, ज्याच्यामध्ये 25 लाखाचं कर्ज मिळतं. मुद्रा योजना आहे, ज्याच्यामध्ये 50,000 पासून 5 लाख आणि 10 लाख अशी 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कर्ज मिळतं. सीएमईजीपी त्याच्यामध्ये 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, सीजीटीएमएससीए 2 कोटीपर्यंत मिळू शकतं. स्टँडअप योजना 1 कोटीपर्यंत मिळू शकतं. देयर सो मेनी स्कीम्स. आणि एक आता खास आत्मनिर्भर योजना आहे, ज्यामध्ये 25 लाखापर्यंत कर्ज आहे. अशा अनेक योजना आहे. फक्त पॅकेजिंग युनिट जरी तुम्ही टाकलं तरी ते मिळू शकेल. फिश में पैकेजिंग के लिए क्या क्या है, मतलब फिश पैक करना होगा तो उसके लिए जैगरी, बनाना चिप्स एंड ओकरा एंड कैडबरी, ये 5 प्रोडक्ट के लिए पैकेजिंग में क्या मटेरियल्स या कैसे करते हैं पैकेजिंग? देखो आजकल फ्लेक्सिबल पैकेजिंग भी आया है, तो मोस्टली क्या है कि पीपीई है, ये मटेरियल काफ़ी चलन में है. लेकिन अभी क्या है कि इसमें भी काफ़ी रिसर्च हो रही है, सो दे आर इंट्रोड्यूसिंग न्यू एंड न्यू मटेरियल्स इन फ्यूचर. सो मोस्टली ये जो कंटेम्प्ररी है उसी पे फिलहाल काम फोकस करना पड़ता है. तो कैडबरी में देखो रैपर आते हैं छोटे छोटे, तो उसमें सील करके तो आप ऑटोमेटिक मशीन में सील भी करते हैं. सो दीज आर कंटेम्प्ररी मटेरियल्स. फिलहाल हम उसके ऊपर फोकस करेंगे.